नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. आपण नेहमी पर्यावरण म्हटलं की झाडे, पाणी, हवा आणि निसर्ग यांचाच विचार करतो. पण एक गोष्ट अनेकदा विसरतो, ती म्हणजे आपल्या शरीराचे आणि मनाचे अंतर्गत पर्यावरण. जसे एखादे झाड हिरवेगार राहण्यासाठी योग्य पाणी, सूर्यप्रकाश आणि पोषण आवश्यक असते, तसेच आपल्या नातेसंबंधांनाही प्रेम, जिव्हाळा, स्पर्श आणि भावनिक जवळीक ही अत्यंत महत्त्वाची असते. वैवाहिक जीवनातील लैंगिक संबंध ही केवळ शारीरिक गरज नसून ती नात्याला ताजेपणा देणारी, मानसिक तणाव कमी करणारी आणि आरोग्य सुधारवणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचे अनेक वेगवेगळे फायदेही आहेत. म्हणूनच आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या शरीर आणि नात्यांच्या पर्यावरणालाही निरोगी ठेवण्याचा संकल्प करूयात. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊयात लैंगिक क्रिया आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर, नुकताच 1 जूनला आपला वाढदिवस अगदी सगळ्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात सहभाग आपला साजरा झालेला आहे. खरं तर आपण जी रुग्णसेवा करता त्या दृष्टीने हे फारच कमी आहे. त्यामुळेच आमच्या साम टीव्हीच्या वतीने देखील आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. अगदी मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या या शुभेच्छा अतिशय प्रेरणादायी आणि हा शो अविरतपणे 11 वर्षापेक्षा जास्त चालू ठेवण्यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या दर्शकांचाही सहभाग आणि त्यांचाही अभिप्राय असल्यामुळं ह्याला एक नवीन झालर आलेली आहे आणि नवीन स्टेज याला मिळालेली आहे. परत एकदा सामसाठी आणि आमच्या दर्शकांना मनापासून धन्यवाद तुमच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. थँक्यू सर. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे. पुणे OPDमध्ये एक 67 वर्षीय गृहस्थ आणि त्यांच्या 57 वर्षीय पत्नी आल्या होत्या. दोघेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. मुलांची लग्ने झालेली होती आणि दोघेही आनंदी जीवन जगत होते. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत भरपूर असा वेळ मिळत होता. ते दोघेही साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाचे अगदी नियमित प्रेक्षक होते. सरांनी येण्याचे कारण विचारले, त्यावर पत्नीने बोलण्यास सुरुवात केली. सर, तुमचा शो आम्ही दोघेही पाहतो. त्यामध्ये तुम्ही एक टॅगलाईन नेहमी सांगता की सेक्सला वय नाही, घड्याळ नाही आणि एक्सपायरी देखील नाही. हे जरा यांना समजावून सांगा. निवृत्त झाल्यापासून नुसते खाणे, पिणे आणि झोपणे हेच सुरू आहे. मला कधी इच्छा झाली तर हे म्हणतात की आता तुझी पाळी गेली आहे, वय झाले आहे, मुलं मोठी झाली आहेत आणि आता तुला कशाला पाहिजे हे सगळं? मस्त खावे, प्यावे आणि झोपावे. आणि सर, माझी बायको माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे आणि मी किती लकी आहे हे मित्रांना अगदी तोऱ्यामध्ये हे सांगत असतात, पण प्रत्यक्षात मात्र अगदी फुसकाबार आहे. सरांच्या लक्षात आले की ही स्टोरी आता आणखी रंगणार आहे. म्हणूनच त्यांनी मध्येच हस्तक्षेप करत त्यांना थांबवले. सर गृहस्थांना म्हणाले की या जे सांगत आहेत ते खरं आहे का आणि तुम्हाला काही समस्या आहे का? तर गृहस्थ त्यावर म्हणाले की सर, हिला इच्छा होते पण मला काही ताठरता येत नाही. मग ती चिडते आणि भांडते आणि आता पाळी गेल्यावर हिला कशाला पाहिजे? सर म्हणाले की हेच जर उलट झाले असते तर तुम्ही काय केले असते? त्यावर गृहस्थ शांत बसले. त्यानंतर त्यांनी सांगितले की सर, मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यामुळे सेक्सची ट्रीटमेंट घेतली तर काही बरे वाईट होईल या भीतीमुळे मी कधीच आलो नव्हतो.
पण तुमचा शो पाहून ही खूप हुशार झाली आहे आणि मला नेहमी सांगते की सर काय सांगतात ते तुम्ही ऐका. BP असतानाही तज्ज्ञांना भेटून ट्रीटमेंट घेता येते आणि त्याचे किती फायदे असतात हे देखील सांगते. पुढे गृहस्थ म्हणाले की सर मला खूप कमजोरी आहे आणि वीर्य देखील कमी झाले आहे, त्यामुळे मी नाद सोडून दिला होता, पण ही काही ऐकत नाही. सरांनी त्यांची संपूर्ण तपासणी केली असता त्यांचे लिंग हे आकाराने लहान झाले असल्याचे सरांच्या लक्षात आले. सरांनी त्यांना आश्वस्त केले की योग्य उपचार घेतल्यानंतर ते पूर्णपणे बरे होतील आणि या समस्येतून बाहेर पडू शकतील. त्यांना कमजोरीसाठी 3 महिन्यांची ट्रीटमेंट सुरू करण्यात आली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉक वेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट देखील करू यासारखे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत असे सरांनी त्यांना सांगितले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि आमच्या आयुष्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले. वैद्यकीय भाषेमध्ये प्रेक्षक हो याला पोस्ट हायपरटेन्शन सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर आपल्या शोमुळे त्या ज्या भगिनी आहेत त्यांना स्वतःला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली आणि मग त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांच्या मिस्टरांना तुमच्यापर्यंत आणलं. आणि हा झालेला सर्वात मोठा बदल आहे या 10 वर्षातला. कारण कपल्स किंवा जोडप्यांनी क्लिनिकला जाऊन तुमच्या पर्सनल लाईफसाठी काउन्सिल करावं हा कन्सेप्ट अजिबात नव्हता. पण आपल्या साम टीव्हीवर ना आपण सर्वांना आव्हान करतो, भगिनींना करतो, सर्वांना सांगतो की तुम्ही जोडीने या. त्याचा इफेक्ट हा आहे. आणि त्या टॅगलाईनची आठवण त्याने करून दिली. सेक्सला वय नाही, त्याला घड्याळ नाही, त्याला एक्सपायरी नाही, पण त्याला काही मर्यादा आहेत त्याही सांगणार आहोत. आणि महत्त्वाचं तुम्ही त्यामध्ये एक नमूद केलेलं आहे बघा, आता पाळी गेली तुझी, आता काय राहिलं त्यामध्ये. म्हणजे किती बेसिकमध्ये तुम्हाला नॉलेज नसल्यामुळं आणि तुम्ही कशा कंडिशनमध्ये एंट्री करता हे आपण क्लॅरिफाय करूया. नक्कीच. सर्वप्रथम जगभरातील आपल्या साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक आणि स्वागत. आणि सर्वात महत्त्वाचं, जशा फॅमिली इन्व्हॉल्व आहेत ना त्याच पद्धतीने आता मोठी झालेली मुलं, वयात आलेली मुलं हे देखील यामध्ये इन्व्हॉल्व असतात. पूर्ण फॅमिली हा शो का पाहत असते? लैंगिक शिक्षण काळाची गरज या विषयावर अतिशय मूलभूत वैज्ञानिक नॉलेज मिळणारं हे एकमेव व्यासपीठ आहे. काही खुळ्या समजुती आजपर्यंत देखील आपल्या अभ्यासक्रमात कुणी सांगितलेलं नाही की पाळी कधी येणारी असते, पाळी संपते कधी, सेक्स कुठल्या वयात केलं पाहिजे, स्त्रियांनी केलं पाहिजे, पुरुषांनी कधी केलं पाहिजे, त्याला काही लिमिट आहे का, मर्यादा आहे का. हे सर्व जे काही तुमचे डाऊट्स आहेत हे आज या ठिकाणी नक्की क्लिअर होणार आहेत. एक थोडक्यात मी सांगेन की फक्त वयालाच अनुसरून या गोष्टी नसतात, कारण त्यासोबत तुमच्या पार्टनरसोबत असलेली जवळीक, त्या पार्टनरसोबत तुमची असलेली अटॅचमेंट आणि जो जिव्हाळा आहे आणि नंतर मग येतं तुमची संमती आणि परत त्यांचं कनेक्टिव्हिटी. तर आपल्या या शोमध्ये आपल्या सर्व दर्शकांना देखील आपण इन्व्हॉल्व करून घेऊन त्यांच्या प्रश्नाला देखील उत्तरं देऊया. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 0224101061. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. जामखेडहून दादाजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच. नमस्कार दादाजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार जी दादा, बोला. सर प्रथमतः आज सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहिपळे सर MCH आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होत हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. अतिशय मनापासून धन्यवाद दादा. आणि स्पेशली मी आपल्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो, हे 11वं वर्ष आहे जेव्हापासून मी साम टीव्हीवर आहे. तेव्हापासून तुम्ही नाशिकला सहकुटुंब येता आणि त्या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करता. आणि याच्यापेक्षा मोठा आनंद की माझे दर्शक मला ॲप्रिशिएट करणं आणि हा मंत्र तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप अतिशय मनापासून कार्य करता आणि एक जनजागृतीचं हे फार मोठं काम तुम्ही करत आहेत. नक्कीच तुमचे देखील धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर आम्ही घेऊ शकतो. धन्यवाद सर. सर मला थोडंसं तुमच्याविषयी बोलायचं होतं. काही हरकत नाही, सांगा. सर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून साम टीव्हीवर लाईव्ह शोच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे प्रश्न सोडवत आहात आणि मार्गदर्शन करत आहात. तसेच तुम्ही न थांबता सर्व सेंटर्सवर जाऊन रुग्णांची सेवा करत आहात आणि या माध्यमातून अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत आहात. नक्कीच सर, नाशिकच्या सेंटर्सवर आलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तुमच्यामुळेच आहे असे ते रुग्ण
एकमेकांना सांगत होते आणि सुखी जीवनाचा मंत्र हा सरांमुळेच आमच्या घरामध्ये नांदत आहे असे ते सांगत होते. व्हेरी गुड. अशा पद्धतीने सर तुमच्या अखंड सेवेचे कौतुक जेवढे करावे तेवढे कमीच आहे. अगदी धन्यवाद, मनापासून धन्यवाद तुम्हाला दादाजी. आणि अशा पद्धतीने सहभागी होत राहा आणि सर्वांपर्यंत तुम्ही हे पोहोचत राहा. धन्यवाद सर. या, सर माझा एक प्रश्न आहे. हरकत नाही, विचारा. रेग्युलर सेक्स केल्याने युरिन कंट्रोलवर काय परिणाम होतो याबद्दल माहिती पाहिजे. अच्छा, म्हणजे हे लघवी लिकेज होणं आहे, शिंक आल्यावर आहे, खोकला आल्यावर आहे, किंवा त्यात कंट्रोल न राहणं आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटी रेग्युलर करणं याचा काही संबंध आहे का? बरोबर आहे. हो सर. चल, नक्कीच सांगूया. आपल्या टॉपिकला अनुसरून तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला सायंटिफिक उत्तर देऊया. हे बघा, ह्यांचं ॲप्रिशिएशन का करायला पाहिजे तुम्हाला सांगतो. हे म्हणजे अविरतपणे 11 वर्ष, नक्की. आणि ते स्वतः एक रिपोर्टर पत्रकार आहेत, अरे वा. तुम्हाला बोलण्यावर जाणवलं वा, असेल. yes, yes. आणि फेसबुक लाईव्हमध्ये ते सर्वांना शेअर करत असतात. अरे वा. तर आता या ठिकाणी आपला जो टॉपिक आहे लैंगिक क्रियेचे फायदे आणि युरिन कंट्रोल सांगूया आपण. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही क्रिया, ही ॲक्टिव्हिटी का बनवली असेल? एन्जॉय आणि प्लेजर हा एक भाग झाला, पण निसर्ग जेव्हा तुम्हाला बनवतो ना, त्या बनवताना तुम्हाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या मागं त्याचा हेतू दिलेला आहे. तुम्ही ती लिस्ट काढत पाहिलं ना, कशामुळे बनवलेलं असेल. एक तर प्रजनन क्रिया आहे, आपली मूल तयार होणं आहे, त्या ठिकाणी आपली पिढी वाढणं आहे, या गोष्टी तर झाल्याच. पण आपला पेल्विक डायफ्राम म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला भगिनी आहेत किंवा सर्वांना त्यांच्या वयाप्रमाणे त्या ठिकाणी पाळी येणं आहे, डिलिव्हरी येणं आहे, त्यामध्ये चेंजेस होणं आहे. या चेंजेसमुळे खालचा फ्लोअर हा ढिला होतो. हा पेल्विक फ्लोअर ढिला झाल्यामुळं त्या ठिकाणी खोकला आला, शिंक आली, त्या ठिकाणी लिकेज व्हायला लागते युरिनचं, आणि यामुळं ते खूप त्रस्त असतात. आणि अशा प्रकारे अनहायजीन झाल्यामुळं पार्टनरचा देखील ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट कमी होतो. म्हणून एक महत्त्वाचं सांगेन, अतिशय आपल्या दादर येथील सेंट्रल IGM सेंटरला हायफेम थेरपीचं टेक्नॉलॉजी आलेली आहे, ज्यामुळे की अशी जे लॅक्सिटी आलेली असते डिलिव्हरीमुळं म्हणा, किंवा बऱ्याचदा काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळं म्हणा, किंवा मेन्सेसमुळं ते ओके करणार एक हायफेम थेरपी आहे. एका वेळेमध्ये 30 मिनिटात ते हजारो किगल एक्सरसाइज करून दाखवतं, आणि तुमच्या युरिनवर ते कंट्रोल आणतं. नुसतं युरिनवरच नाही, तर तुमच्या वजायनल टाईटनेस किंवा योनीचा ढिलेपणा आहे तो देखील एकदम ओके केला जातो. वाटतं त्याचं महत्त्व यांना कळलं असेल, नक्कीच. आणि म्हणून आता हे नवीन जी फॅसिलिटी आहे आपल्याकडे त्याचा ते उपयोग घेऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, संभाजीनगरहून नेहाजी आपल्याशी जोडल्या गेली. खूप छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार नेहाजी, आपला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. नमस्कार. हा, नमस्कार जी, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की रेग्युलर संबंध ठेवल्यामुळे आपल्या शरीराची इम्युन सिस्टीमवर काय बदल होतो, म्हणजे सकारात्मक होतो का कसा होतो? अच्छा, म्हणजे इम्युन सिस्टम म्हणजे तुम्ही प्रतिकार शक्ती विचारताय, बरोबर आहे? हो हो हो. म्हणजे तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळे यावर काही परिणाम होतो का नाही, काय सकारात्मक फायदा होतो त्याची माहिती पाहिजे तुम्हाला, करेक्ट? हो हो. चला, खूप सुंदर प्रश्न विचारले आहे तुम्ही. जेव्हा सर्वांच्या मनात हा प्रश्न असतो, याचं उत्तर देऊया. प्रत्येक गोष्टी मग विज्ञान आहे, सायन्स आहे. हे बघा, तुमच्या बॉडीचे हार्मोन्स, तुमचं माइंड, बॉडी आणि सोल हे तुमच्या मनावर नसतं, ही बॉडी त्या फिजिओलॉजिकली बनवते. मग आता इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती का महत्वाची, आपण आजारी का पडतो, आणि पडू नये यासाठी काय करायचं सांगूया आपण. IgG, IgA आणि IgM हा सायंटिफिक पार्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बेसिक गोष्टीमध्ये इम्युनोग्लोबिन जे आहेत ए आहे, IgG, IgA, IgM काय करतात? हे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमुळं बॉडीमध्ये जे हार्मोनल बदल होतात, त्या बदल झाल्यामुळं बॉडीमध्ये एक प्रतिकारशक्ती तयार होते. प्रत्येक त्या ठिकाणी आजाराला औषध आणि मेडिसिनची ट्रीटमेंट नसते, कारण प्रत्येक मेडिसिनचा देखील साईड इफेक्ट असतो. तुमचं रेग्युलर एक्झरसाईज, योगा आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटी केल्यानं सर्वात महत्त्वाचं सांगतो दोघांच्या एकमेकांच्या संमतीनं. तर अशा वेळेला हे अँटीबॉडीज जे आहेत त्या व्हायरसेस आहेत बॅक्टेरियाला सरफेस लेवललाच म्हणजे एंट्री करायच्या आतच बॉडीमध्ये त्याला संपवतात, आणि म्हणून तुम्हाला कसल्या प्रकारचे आजार आहेत किंवा कुठल्या प्रकारचे समजा डिसीज एखादा झाला जरी त्यातनं रिकवर करण्याची कॅपॅसिटी आहे, जे इम्युनिटी म्हणतो, प्रतिकारशक्ती यातनं मिळते. पण मित्रांनो, महत्त्वाचं लक्षात ठेवा, एकमेकाची संमती, एकमेकाची आवड, एकमेकाची इन्व्हॉल्वमेंट आणि एकमेकाचे डिझायर, हे वाक्य का वापरले मी? बऱ्याचदा वन साइडेड गोष्टी चालतात. बरेच जण ग्रांटेड पकडतात की माझी लग्न झालेली बायको आहे म्हणे, त्याला कशाला विचारायचं? म्हणजे हे फॅक्ट आहेत, आणि म्हणून जे अनबन होते, भांडणं होतं, कारण हे
तुमचा समोरचा पार्टनर विलिंग नसेल हो. आणि जर तुम्ही क्रिया करत असाल एक तर ती ऑब्जेक्शनेबल राहते Correct. आणि हे जे फायदे आहेत ना हे त्या Yes. ठिकाणी अजिबात मिळत नाहीत. बरोबर. म्हणून एकमेकाचं कोऑर्डिनेशन महत्त्वाचं आहे. मला वाटतं हा मेसेज सर्वांसाठी महत्वाचं आवश्यक आहे नक्कीच, कारण फायदे होत नाहीत, नुकसान जास्त होतो, हे महत्वाचं. सायकोलॉजिकल अफेक्शन एवढं जास्त आहे हो, हो, की त्यांच्यामध्ये राग येण्याची प्रक्रिया देखील चालू होते हो. आणि डिस्ट्रॅक्शन व्हायला लागतं. म्हणून हे व्हायला लागतं. टाळलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुढील प्रश्न पुण्याहून आहे. संध्याजी आपल्याशी चला, जोडली खूप गेलेले घेऊया. आहे. नक्की. नमस्कार संध्याजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वा वा, धन्यवाद. आणि तुमच्या शुभेच्छा म्हणजे आमच्यासाठी खरंच एक प्रकारची प्रेरणा असते आणि मॅडमने देखील सुरुवातीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने तुमचा सहभाग हा नेहमीसाठी असावा अशी आमच्याकडून तुमच्याकडे अपेक्षा. आणि काही प्रश्न विचारू शकता. सर, माझा प्रश्न असा आहे, सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमुळे हां, कॅलरीज बर्न होतात का आणि किती, त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, किती सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय. आणि हा अतिशय सर्वांच्या मनातला प्रश्न आहे. कारण हे फिटनेसबद्दल आपण जे बोलतो ना, त्या फिटनेसमध्ये फक्त नुसतं जिम कामाला येत नसतं, आणखी कसा रोल असतो सांगूया आपण. कॅलरीज बर्न होणे बघा, प्रत्येकाला शेपमध्ये राहायचंय, हो. बॉडी कंट्रोलिंग पाहिजे, बॉडी शेपिंग पाहिजे. Yes, नुसतंच वर्ण मेकअप केल्याने हो. तुमचा आतला भाग जो अंतरंग असतो तो सुंदर होत नसतो. नाही होत. दोन्हीची जोड पाहिजे, अंतरंग आणि बाहेरचाही आनंद महत्त्वाचा असतो. तर कॅलरीचा काय संबंध आहे सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे बघा बऱ्याचदा प्रश्न असा पडतो की हे योगा प्राणायाम पहिल्यांदा आलं का पहिल्यांदा ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी आली. आता महत्त्वाची गोष्ट सांगतो, जवळपास 476 प्रकारच्या सेक्स पोझिशन्स आहेत, लैंगिक क्रिया करण्याच्या अवस्था आहेत. त्या बनवल्या असतील या, कारण ती क्रिया करून तुम्हाला त्यात नाविन्य जर नाही आलं तर मग तुम्हाला डिस्ट्रॅक्शन नाही, लॉस ऑफ इंटरेस्ट व्हायला लागतो. पण ह्याला सेक्झरसाईज का म्हणायचं? अहो, या ठिकाणी तुम्हाला ॲक्ट करण्यासाठी किती कॅलरी बर्न होतात? ते एका मिनिटामध्ये 5 कॅलरी बर्न होतात. तर फॉर एक्झाम्पल तुमचा 20 ते 30 मिनिटापर्यंत जर समजा क्रिया सुरू राहिली तर 150 ते 200 कॅलरी या ठिकाणी टोटल बर्न होतात. त्याचं उदाहरण जर घेतलं, तुम्ही ट्रेडमिल जवळ पळायला लागले तर एवढ्या कॅलरी बर्न होण्यासाठी कमीत कमी जिममध्ये तुम्हाला अर्धा तास घालवायला लागतो. मग ही ॲक्टिव्हिटी एकमेकाच्या संमतीने झालेली असेल, एकमेकाचा इंटरेस्ट त्यामध्ये ठेवून झालेली असेल, तर अशा ॲक्टिव्हिटीमुळे बॉडीमध्ये जे बदल होतात, फॉर एक्झाम्पल बॉडी शेपिंग आहे, बॉडी कंट्रोलिंग आहे, अतिशय चांगल्या प्रकारचे लव मॉलिक्यूल तयार होतात या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल लव मॉलिक्यूल कोणकोणते असतात? फिनायलिफ्रिन, नॉरिफिनेफ्रिन, नेफ्रिन, ऑक्सिटोसिन, डोपॅमिन, हे सर्व प्रकारचे हार्मोन्स हे हॅपी हार्मोन्स असतात आणि हे फक्त रिलीज होतात तुमच्या ॲक्टिव्हिटी दरम्यान. म्हणून यामध्ये सर्वात आणखी महत्त्व आहे फोरप्लेला. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ॲक्टमध्ये जाताना इमिडिएटली ताबडतोब ॲक्च्युअल ॲक्ट करण्याच्या मागे लागता आणि त्या ठिकाणीच तुमचा पार्टनर हा डिस्ट्रॅक्ट व्हायला लागतो. सराव किंवा अशा इझी पद्धतीने पार्टनरला त्या ठिकाणी तयार करणं, त्यांचा मूडही बनवणं, त्यांची इच्छा जी आहे त्याला आपण लक्षात ठेवणं आणि मग ॲक्ट करणं, अशा वेळेला जर तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी 20 ते 30 मिनिटापर्यंत कंटिन्यू केली तर अशा केसमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी हे जे कॅलरी बर्न होण्याचे फायदे आहेत ते तुम्हाला मिळतात. पण ह्या नुसत्याच कॅलरी बर्न होतात का? नाही. सर्वात महत्त्वाचं सांगतो आणखी, सायकोलॉजिकल स्ट्रेस जो असतो आपल्या डोक्यावर त्याचाही त्याचा इफेक्ट होत असतो. दुसरा भाग आपल्या बॉडीची लवचिकता. म्हणजे काय की बऱ्याचदा तुमची ॲक्टिव्हिटी करताना तुमचे पूर्ण जॉईंट इन्व्हॉल्ड असतात. त्या ठिकाणी तुमच्या जॉईंटमध्ये स्ट्रेंथ असणं आवश्यक असतं. फॉर एक्झाम्पल तुमचे नी जॉईंट्स आहेत, त्याचबरोबर तुमचा हिप जॉईंट हा अतिशय महत्त्वाचा का राहतो की या ठिकाणी प्युबोकॉक्सिजल लिगामेंट म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा पेल्विसचा डायफ्राम असतो त्या डायफ्राममधूनच समोरची युरिनची जागा आहे, त्यामध्ये असणारी सेंट्रल योनीची जागा आहे आणि त्याचबरोबर रेक्टम म्हणजे गुद्दाची जागा गेलेली असते. आणि अशा केसेसमध्ये काहीमध्ये ओबेसिटी किंवा लठ्ठपणा जर त्या ठिकाणी जास्त आला तर फॅटचं प्रमाण जास्त व्हायला लागतं, स्फिंक्टरचं कंट्रोल कमी व्हायला लागतं आणि त्या ठिकाणी वजायनल लॅक्सिटी यायला लागते. मग अशा केसमध्ये तुम्ही पाहताय बघा, आपण किगल एक्सरसाइज करा म्हणून सांगतो पण बरेच जण ते देखील करत. मग अशा वेळेला काय, हाय फ्रिक्वेन्सी हाय फेम थेरपीज असतात ज्यामध्ये हे स्पेशल इक्विपमेंट्स आपल्या दादर येथील एजम सेंटरला अवेलेबल आहेत. या ठिकाणी आणखी लवकरच तुम्हाला सांगतोय मी की नवीन वेलनेस थेरपीज देखील आपण आणत आहोत. कारण तुमच्या माइंडचं तुम्हाला हेल्थ जर ठेवायची असेल तर पूर्ण बॉडी ही डिटॉक्स झाली पाहिजे. मग त्यासाठी हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आणि कोलॉन थेरपी अशा नवीन प्रकारच्या थेरपी देखील आलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं ओव्हरऑल स्वास्थ्य हे नक्कीच ओके होणार
आणि लैंगिक स्वास्थ्य फक्त एका ऑर्गनचं नसतं, तो पूर्ण माइंडचं असतं आणि पूर्ण बॉडीचं असतं. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण मी इथे का सांगतो की तुम्ही समजा सगळं काही कंडिशन ओके आहे आणि तुमचं मेंटॅलिटी बरोबर नाही मेंटल स्ट्रेस नसेल तर किंवा बऱ्याचदा पार्टनरच तयार नाही, हो मग अशा ठिकाणी अशा डिस्फंक्शनला काय म्हणायला पाहिजे तर कंडिशन रिफ्लेक्स. आणि ह्यातनं ह्यांनी बाहेर यावं म्हणून आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात स्पेशल हनीमूनचा टॉपिक दिलेला आहे, जे की ते रेफर करू शकतात. नक्कीच नक्की डॉक्टर, या ठिकाणी आपण जे हॅपी हार्मोन्स आहेत त्याबद्दल नक्कीच. सांगितलं ते हां. नक्कीच आपलं कौतुकास्पद Sure. आहे. डॉक्टर, मला यालाच धरून आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे हरकत की नाही, बऱ्याच जणांना मुतखडा किंवा हो. किडनी स्टोनचा आजार असेल Right. आणि त्यामुळे जर कमजोरी आली असेल Yes, तर yes. काय उपाय करता येते? आता कदाचित खूप जण वाटत असेल की हा मतखुडा कुठं वर राहिला आणि ऍक्टिव्हिटीचा आपण ऑर्गन कुठं राहिला, म्हणून आताच काय वाक्य वापरलं, सेक्शुअल हेल्थ ही ऑर्गनची हेल्थ नसते, पूर्ण बॉडीची आणि माइंडची आणि ऑर्गनची हेल्थ कशी ठेवायची आणि किडनी स्टोन त्याला कसा रिस्पॉन्सिबल असं सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बघा, संस्थेचं नाव काय, जेनॅटो युरिनरी सिस्टीम. म्हणजे निसर्गानेच बनवताना तुम्हाला फक्त युरिनचा पार्ट एका साईडला किंवा सिमेंटचा भाग एका साईडला किंवा युरिनचा भाग एका बाजूला आणि युरिनचा दुसऱ्या बाजूला असं केलेलं आहे का? नाही. मग ही जेनॅटो युरिनरी सिस्टीम ही कंबाईन आहे. कंबाईन का बनवली असेल? कारण एकमेकाशी याचा कन्सर्न असतो, एकमेकाशी याचे हार्मोनल चेंजेस जे होतात ते बदल यामध्ये होत असतात. आता दुसरा प्रश्न येतो, जेनॅटो युरिनरी म्हणजे काय काय आलं यामध्ये? यामध्ये किडनीपासून जी मूत्रसंस्था चालू होते त्याची मूत्रवाहिनी असते, नंतर मूत्राशय म्हणजे ब्लॅडरमध्ये युरिन जमा होते आणि तिथून मूत्रमार्गातून ती बाहेर टाकली जाते. आता उदाहरण देतो तुम्हाला, किडनी स्टोन झाल्यावर होतं काय की किडनी स्टोन झाल्यानंतर समजा अप्पर युरेटरमध्ये त्या ठिकाणी खडा अडकला, त्याच्या नर्व्स ह्या खालपर्यंत म्हणजे ब्लॅडरच्या म्हणजे ते पिशवीच्या मुखापर्यंत आणि बऱ्याचदा मेलमध्ये टेस्टिकलपर्यंत खाली आलेले असतात. मग होतं या ठिकाणी, ज्या ठिकाणी स्टोनचा ब्लॉक आहे त्या ठिकाणी पेन रेडिएट होतो आणि पेन झाल्यामुळे त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तिकडे पार्टनर तयार होत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग काय असतो की यामध्ये जे हार्मोन तयार होतात ह्या हार्मोनचं देखील प्रमाण का कमी झालेलं असतं की त्या पेनच्या रिफ्लेक्समुळं तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. मग इनडिरेक्टली बऱ्याचदा रेग्युलर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी केल्यामुळं जे लहान लहान स्टोन आहेत 4 ते 6 mm त्या ठिकाणी युट्रस जसं कॉन्टॅक्ट होतं त्याच पद्धतीने युरेटर देखील कॉन्टॅक्ट होतं आणि जंक्शनचे स्टोन हे बाहेर टाकले जातात. म्हणून एका वाक्यात सांगेन, नक्कीच तुमची युरिनरी सिस्टीम चांगली असणं आवश्यक आहे, पण भरपूर पाणीही पिणं त्यासाठी आवश्यक असतं आणि स्पेशली अल्कलाइज वॉटरचा देखील मोठा रोल असतो. म्हणून एका वाक्यात सांगेन की तुमची जेनॅटो युरिनरी सिस्टीम म्हणजे मूत्रसंस्था चांगली असली तरच तुमची जननेंद्रिय हे चांगले राहतात आणि दोघांची इन्व्हॉल्वमेंटमध्ये होऊ शकते. बघा, एका पार्टनरला जर पेन असेल, दुखत असेल पोटामध्ये, मी काही अशा केसेस पाहिलेल्या आहेत की बरेच जण पार्टनर हे केअर करत नाहीत. तुझं दुखणं तुला माहिती, पण अशा पद्धतीने जर समजा जवळीक असेल तर डिस्ट्रॅक्शन सुरू होतं आणि अक्षरशः आपल्या ओपीडीमध्ये ते सांगतात की सर अशा पोझिशनमध्ये देखील आम्हाला या गोष्टी फेस करायला लागतात, ते कुठंतरी कमी व्हावं म्हणून हे लैंगिक शिक्षण, सेक्स एज्युकेशन आपल्या माध्यमातून आपण देत असतो. हो हो नक्कीच. डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत भाग्यवान विजेता. नक्कीच सांगूया. अभय देसाई पुण्याचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर आता प्रियंकाजी तुम्ही ही चिठ्ठ्या मिक्स करा आणि पाहूया आता कोण भाग्यवान विजेता आपल्याकडे येतो. आणि आता ह्या नवीन फॅसिलिटीज मी आता सांगितल्या, कोलॉन थेरपी आहे, हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी आहे, मला वाटतं कदाचित पहिल्यांदा ऐकल्या असतील, पण आता लवकरच आपल्याकडे इन्स्टॉल होत आहेत आणि त्या देखील आपण सुरू करत आहोत. चला आता आपण हा भाग्यवान विजेता कोण आहे पाहूया. चला आता आपण गेलो नाशिकला. शिवाजी कांडेकर यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? स्ट्रक्चर युरेथ्रा असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? मित्रांनो, बरेच जण ह्या स्ट्रक्चर युरेथ्राला घाबरून त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये जात नाहीत आणि एक महत्त्वाचं रिझन म्हणजे की स्ट्रक्चर असताना युरिनचा फ्लो हा बाहेर येत नाही. फ्लो बाहेर न आल्यामुळे त्या ठिकाणी रिटेन्शन झालं की पेन व्हायला लागतो. मग अशा केसमध्ये हे स्ट्रक्चर जरी असेल तरी तुमचं पर्सनल लाईफ कसं मेंटेन ठेवता येतं? तर या ठिकाणी रेग्युलर पद्धतीने इन्फेक्शन न होण्यासाठी प्रॉपर केअर घेणे, वॉटर इंटेक चांगला ठेवणे आणि जरी स्ट्रक्चर असेल तर त्या ठिकाणी एंडोस्कोपीद्वारे त्याला कट घेणे आणि काही केसमध्ये काही इंजुरी असेल, ट्रॉमा असेल आणि त्या ठिकाणी जर कट घेतल्यानंतर काही बाजूच्या टिश्यूलाही डॅमेज झालेला असेल तर पी-शॉट थेरपीसारख्या अत्यंत चांगल्या थेरपी आहेत, ईडी थेरपी आहेत आणि गरज पडल्यास आपण त्या ठिकाणी इम्प्लांट देखील करू शकतो. म्हणून
अतिशय सुंदर उत्तर तुम्ही दिलेलं आहे. पण अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर या ठिकाणी प्रश्न विचारायला लागेल. तर डेफिनेटली किडनी स्टोन एखाद्याला असेल आणि त्याला कमजोरी येत असेल तर काय करायला पाहिजे. हा शो जर मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्रावर टाईप जरी केलं तुम्ही पूर्ण शो पाहता येईल. शो पाहून तुम्ही डायरेक्ट आमच्या टीमला फोन लावा, डायरेक्ट टेक्स्ट मेसेज करा, ईमेल करा किंवा आमच्या टीमशी तुम्ही डायरेक्टली फोन लावून बोलू देखील शकतात. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची इव्हेंट तुम्ही पूर्ण आठवड्याचं इव्हेंट पाहत असता त्यामधली ही इव्हेंट झालेली आहे. आत्ता जसं प्रियंकाजींनी सुरुवातीला शुभेच्छा दिल्या, दादर येथील सेंटरला बर्थडे अतिशय सुंदर रीतीने आमची पूर्ण टीम आहे या टीमनी सादर केला. त्याचबरोबर आमच्या नाशिक सेंटरला आता जे दादा उबाळीने अभिक्रिया दिली त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा केला गेला. आणि नंतर संभाजीनगरमध्ये देखील हा सेलिब्रेट करण्यात आला. तर अशा पद्धतीने हा बर्थडे सेलिब्रेट करणे म्हणजे माझे जेवढे प्रेम करणारे आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या शोवर आमचे सर्व पाहणारे जे दर्शक आणि त्यांच्या अभिप्रायामुळं आणि ते जे बेनिफिट आणि फायदा घेतात त्यामुळं जो आम्हाला आनंद मिळतो आणि तो तुम्ही प्रेझेंट करता त्यामुळं आम्हाला देखील अतिशय चांगल्या प्रकारचा उत्साह येतो. आणि नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा सपोर्ट, अशाच पद्धतीने आमच्या या शोमध्ये इन्व्हॉल्वमेंट आणि संपूर्ण फॅमिली हा शो पाहून आपलं स्वतःचं जीवन सुखी करावं. आणि आणखी एक आज मेसेज देऊ इच्छितो या बर्थडेच्या निमित्तानं, प्रत्येकाने हा शो पाहून ॲटलिस्ट आपल्या दोघांना तरी याची लिंक फॉरवर्ड करावी किंवा ॲटलिस्ट दोघांना जरी तुम्ही समजा हा शो पाहायला लावला तर मला वाटतं पूर्ण समाजामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू व्हायला काहीही वेळ लागणार नाही. प्रियंकाजी तुम्ही सांगू शकता. नक्कीच नक्की अतिशय छान मेसेज सर आपण दिलेला आहे वाढदिवसानिमित्ताने. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज आपण अगदी जनेंद्रियांची जी संपूर्ण अवयव सिस्टीम आहे ती आपण साध्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगितली, हे सुद्धा कौतुकास्पद आहे. नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.